कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील लोटस कॉटेज या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करत 2 आरोपींना अटक केली आहे। 24 जून रोजी पहाटे 3:30च्या सुमारास अलिबाग पोलिसांनी छापा टाकून लोटस कॉटेजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यापाराची माहिती मिळवल्यानंतर कारवाई केली। या प्रकरणात महिला आरोपी आणि राजेश रामलखन चौपाल यांनी पीडित महिलेला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले असल्याचा आरोप आहे। पोलिसांनी या छाप्यात एकूण 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम 143(3)(5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळेक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। हे आपल्याकडे इमॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेंशन ॲक्ट आहे 1956, त्या अंतर्गत आज अलिबाग पोलीस स्टेशनने कारवाई केलेली आहे। या कायद्याअंतर्गत पब्लिक प्लेसेसमध्ये वेश्या व्यवसाय करणं किंवा त्याची दलाली करणं हे प्रतिबंधित आहे आणि याच्या आधारावरती आम्ही एक महिलाला तिथून रेस्क्यू केलेला आहे आणि सोबतच 2 एजंट्स आणि दुसरे काही कस्टमर आम्हाला तिथे सापडलेले आहे। त्याची आपण आता पुढे तपासात खोलपर्यंत जाणार आहे।